विधानसभा निवडणुका जवळ येत असल्यानं सध्या नेते मंडळी विविध समाजाच्या बैठकी घेऊ लागले आहेत. यामध्येच वसमत विधानसभा मतदारसंघातील माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनीही बैठकीचं आयोजन केलं होतं. यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल एका कार्यकर्त्यांनी अपशब्द वापरले. त्यानंतर सदरील कार्यकर्त्याला दांडेगावकरांसमोरच मारहाण देखील केल्याची घटना घडली आहे. त्यानंतर आता माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांचा निषेध व्यक्त केला जातोय. नेमकं काय घडलं होतं बैठकीत आणि वंचितचे पदाधिकारी कार्यकर्ते काय म्हणाले पाहूयात. काही भ्रष्टाचार झाले, त्या भ्रष्टाचाराची चौकशी झाली पाहिजे. पूर्णा सहकारी साखर कारखाना असताना 1200 विकत घेतला, 1200 व्यवसायामध्ये काढला, सभासदाची फसवणूक. या ठिकाणी अशा पद्धतीची फसवेगिरी करणारं एक सगळ्या समाजाने नाकारलेलं नेतृत्व पुन्हा एकदा उभं राहू पाहत आहे. मला वाटतं कालचा जो त्यांचा केविलवाणी प्रयत्न आहे, त्यांना माहीत आहे शरद पवारांनी आंबेडकरी चळवळ संपवली, आंबेडकरी चळवळीला बदनाम करण्याचं काम केलं आणि ती शरद पवारांची नीती या वसमत विधानसभा मतदारसंघामध्ये दांडेगावकर लावण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या नीतिमत्तेला आम्ही अजिबात वसमत विधानसभेमध्ये चालू देणार नाहीत. हे आमचं आव्हान आहे. कारण हे आव्हान बहुजन समाजाचं आहे, बौद्ध समाजाचं नाही. कारण आज बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागं ओबीसी आरक्षण बचाव यात्रेच्या माध्यमातून या महाराष्ट्रातला प्रत्येक ओबीसी, आदिवासी, SC ST हे सगळे तमाम बहुजन बांधव बाळासाहेबांच्या पाठीमागं उभे आहेत आणि त्याचीच कुठंतरी धास्ती घेतलेली आहे. या प्रस्थापित निजामशाही मराठ्यांच्या राजकारणावरती ज्यांनी अनेक वर्ष या ठिकाणी राज्य केलं, अशा पद्धतीच्या या निजामशाही प्रस्थापिताला या ठिकाणी गरीब मराठा असेल, ओबीसी असेल, निश्चित पाणी पाजवल्याशिवाय आणि पराभवाला सामोरं गेल्याशिवाय त्यांच्यापुढं दुसरा पर्याय नाही. आणि म्हणून हा केविलवाणी प्रयत्न आहे, ही धडपड आहे. या धडपडीला मला वाटतं दांडेगावकरांच्या आंबेडकरी समाज असेल, बहुजन समाज असेल, अजिबात भीक घालणार नाहीत. कारण या ठिकाणी ओनली वन वंचित बहुजन आघाडी, फक्त आणि फक्त बाळासाहेब आंबेडकर, अशा पद्धतीचं या ठिकाणी समीकरण पुन्हा एकदा मारोतराव पिसाळ यांनी जो दांडेगावकर साहेबाच्या बंगल्यावर जी बैठक झाली, त्या बैठकीमध्ये ज्या कोणी दांडेगावकरच्या कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांबद्दल जे अपशब्द वापरलेत त्याबद्दल आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो. आणि जी बैठक बोलवली त्यांनी, त्या बैठकीच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं असेल की आंबेडकरी समाज हा आमच्या पाठीमागं आहे मतदार म्हणून, पण कदापि ह्याच्यामध्ये राहू नका गाफीलमध्ये. आंबेडकरी चळवळ, आंबेडकरी समाज हा कधीही आदरणीय बाळासाहेबांच्या पाठीमागं आहे आणि तो राहणार आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जो कोणी बाळासाहेबांना अशा शब्दामध्ये बोलेल त्यांना इथून पुढं आंबेडकरी जनता, आंबेडकरी समाज आणि बाळासाहेबांचे कार्यकर्ते हे अशा गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाही. ज्या कोणी आमच्या कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांचे सच्चे सैनिक म्हणून त्यांनी लगेच त्या बैठकीमध्ये त्या कार्यकर्त्याला, दांडेगावकरच्या कार्यकर्त्याला मारझोड करून त्यांना मोकळं केलं, अशा कार्यकर्त्यांची आज आपण आणि सर्वानुमते इथून पुढं काय निर्णय घ्यायचा आणि आपल्या विधानसभा मतदारसंघामध्ये आंबेडकरी समाज हा आदरणीय बाळासाहेबांच्या पाठीमागं आहे आणि राहणार, या संदर्भात आम्ही चिंतन बैठकीचं आज तातडीनं नियोजन केलं आहे आणि ह्या नियोजन बैठकीमध्ये सर्वजण उपस्थित राहिले आहे. त्या अगोदर तर कधी लक्षात आलं नाही आणि ह्या अगोदर कधीच दांडेगावकर साहेबांनी दलित म्हणजे विशेष दलित समाजाची चळवळ म्हणजे बैठकीचं नियोजन केलं नाही. आणि यामध्ये आता नियोजन केलं ते लोकांना, आंबेडकरी चळवळीतल्या लोकांना वेगळं काही सांगून बैठकीचं नियोजन केलं. कुणाला सांगितलं की बाबा कशाची बैठक आहे, गायनाच्या माध्यमातून ह्या म्हणजे मानधन देण्यासाठी म्हणून बैठकीचं आयोजन केलं आणि त्या माध्यमातून बौद्ध कार्यकर्ते तिथं गेले आणि तिथं बैठकीचं नियोजन हे अशा पद्धतीचं झालं होतं. त्याच्या मानधनाची या विषयावर म्हणून बोलली होती आणि तिथं काही आपल्या समाजाची लोक त्यांना बोलण्याचा चान्स दिला होता. काही बोलत व्यवस्थितशीर बोलले. एक तिच्यात कार्यकर्ता बेकार रीतीनं बोलला, त्याच्यामुळं त्या कार्यक्रमात गोंधळ झाला. बरेचसेच लोक होते. गोंधळ झाल्याच्यानंतर थोडासा पुन्हा गोंधळ शांत झाला आणि त्या कार्यक्रमाच्या बाहेरच्या भागाला होतो. आम्ही नजरेनं बघलं, जसा बाहेर कार्यकर्ता तो बाहेर त्यानं काढून देण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर बाहेर आल्याच्यानंतर आम्ही 2-4 जणांना त्याच्यावर अटॅक केला. त्याच्यात आमचे कसबे साहेब दौनी होते आणि मी काय होतो, अशा माणसानं त्याला बरंच काही गोंधळ घालून लातामारी केली आहे. ते म्हणले हा शर्त म्हणजे बाबा मला माहीत नव्हतं, माझं म्हणले कलाकाराची बैठक आहे म्हणून मी या हेतून गेलो.
मला बाकी काहीच माहीत नाही. तर मला आता ते प्रकार कळला की बाळासाहेबाला अपशब्द बोलले, एकदा सोडून दोनदा बोलले. ते व्यक्ती तिकडं पानपटी, मग त्याच्यात मग सगळी पब्लिकच खळबळली. त्यात जास्त जोर मग काय नाही करणार, आम्ही करा मात्र आम्ही जास्त लातापुट्या करता त्याला आपलं बाहेर काढा, त्याला मारतो म्हणलं. त्यानं मनात लपिलं. मग इथं आम्हाला कलाकाराची एक बैठक होती म्हणून आम्ही आहे पुणे गेलो तर त्या बैठकीत बरीच माणसं होतं. तर तिथं बाळासाहेबाच्या शब्दाला त्याला अपशब्द बोलले, एकदा सोडून दोनदा बोलले. त्याच्यावर मग कडून मारला सगळी. मग मागून आम्ही हाणाहाणी, जनता तर बाकी समाज दलित समाज होता, मात्र आम्ही जास्त आमच्या सम्मुख करून नेहमी लाता मारला, लाता पिता घातला, सगळ्या कडून मारला होता तिथं.